नमस्कार, मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह। सविंदने तालुका शिरूर येथील नाथनगर येथे गोठ्यातील शेळीवर हल्ला करून बिबट्या शेळीला घेऊन जात असताना जवळील विहिरीचा अंदाज न आल्याने तो बिबट्या शेळीला घेऊन थेट विहिरीत पडला। ही घटना मंगळवारी दिनांक 18 रोजी पहाटेच्या सुमारास घडली आहे। त्यानंतर वन विभागाच्या रेस्क्यू टीमने शर्थीचे प्रयत्न करत बिबट्याला विहिरीतून बाहेर काढून ताब्यात घेतले। नागरिकांनी घटनेची माहिती शिरूर वन विभागाचे नियत क्षेत्र अधिकारी नारायण राठोड यांना दिली। तदनंतर वन परिमंडल अधिकारी भानुदास शिंदे, नियत क्षेत्र अधिकारी नारायण राठोड, वन कर्मचारी हनुमंत कारकुड हे रेस्क्यू टीम सह घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी स्थानिक नागरिक व ग्रामस्थांच्या मदतीने शर्थीचे प्रयत्न करत बिबट्याला पिंजराच्या सहाय्याने सुरक्षित विहिरीतून बाहेर काढत जीवदान दिले। शिरूर तालुक्यातील समिंदने येथील नाथनगर येथे पहाटेच्या सुमारास प्रभू सावळेराम नरोडे यांच्या गोठ्यातील शेळीवर बिबट्याने हल्ला केला। शेळीला घेऊन जात असताना त्याला जवळ असलेल्या विहिरीच्या रिंगचा अंदाज न आल्याने त्यावरून उडी मारताना तो बिबट्या थेट शेळीला घेऊन विहिरीत कोसळला। शेळ्यांच्या ओरडण्याचा व विहिरीतून बिबट्याचा आवाज ऐकू आल्याने शेजारील शेडमध्ये झोपलेल्या व्यक्तीला जाग आली। त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले तर त्यांना बिबट्या शेळीला घेऊन विहिरीत पडल्याचे दिसून आले। यावेळी या घटनेत शेळी ठार झाली। तदनंतर नरोडे यांनी घडलेला प्रकार परिसरातील नागरिकांना सांगितला। संध्या लाईव्ह साठी विशेष प्रतिनिधी प्राध्यापक सुभाष शेटे। अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।